हॅलो एव्हरीवन. तर हे आपलं ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं थर्ड लेक्चर आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की सेमी इंग्लिश पॅटर्न किंवा सेमी इंग्लिश बोर्डचे जे स्टुडंट्स आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आणि जिल्हा परिषदचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या क्लास 10च्या स्टुडंट्ससाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये सायन्सचे संपूर्ण चॅप्टर्स आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामधला जो पहिला चॅप्टर आहे आपण ते ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा चालू केलेला आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं हे थर्ड लेक्चर आहे. आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये जसं आपण सेकंड लेक्चरच्या लास्ट पार्टमध्ये सांगितलं होतं की न्यूमरिकल पार्ट चालू होणार आहे. आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला होता लास्ट टाइम, कोणता फॉर्म्युला मिळाला होता एकदा आठवा बरं. मी एक पेन सिलेक्ट करूच तर फक्त एक फॉर्म्युला आठवा आपल्याला लास्ट टाइम कोणता फॉर्म्युला मिळाला होता. त्याच्यामध्ये F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला मिळाला होता ना आपल्याला लास्ट टाइम. तर ह्या वाल्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला बेस्ट जे न्यूमरिकल्स आहेत, न्यूमरिकल्स अर्थात काय गणित, जे मॅथ्स मधले गणित असतात ते थोडे वेगळे असतात, इथले गणित जे असतात फिजिक्स मधले ते थोडेसे वेगळे असतात. तुम्हाला इथं थोडंसं वर्ड प्रॉब्लेम सारखे इथं सगळे न्यूमरिकल्स मिळणार. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची तुम्हाला सवय आहे ना, की म्हणजे आपल्याला एक स्टेटमेंट मध्ये गणित दिलेलं असते, आपल्याला त्याला सॉल्व्ह करायला लागते. ते सेम इथं फिजिक्स मध्ये त्याला न्यूमरिकल्स म्हणतो आपण. तर ते न्यूमरिकल्सचा आज पूर्ण लेक्चर बेस्ट असणार आहे न्यूमरिकल्स वरती. तर बघूया आपण आज कोणते कोणते आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. सगळ्यात आपण हे फॉर्म्युला जो आहे ते क्विक मध्ये आपण रिकॅप करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे जी आहे ते इथं सगळ्यात आधी बघा काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तुम्हाला काल पण सांगितलं होतं जी कॅपिटल जी काढायचं तर स्मॉल जी नाही काढायचा. स्मॉल जी जर काढला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झालं. स्मॉल जी काढलं तर काय झालं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ते किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा प्रकारे असते ते स्मॉल जी. पण इथं स्मॉल जी घ्यायचं का आपल्याला, बिलकुल नाही. इथं काय घ्यायचंय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा कॅपिटल जी घ्यायचा. तर आता बघा कॅपिटल जी इंटू मास 1 एका बॉडीचं मास मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या बॉडीचं मास डिवायडेड बाय त्यांच्या दोघांमध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या डोक्यावरती स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर करून घ्यायचं. हे स्क्वेअर कशामुळे आलेलं आहे, फॉर्म्युला कसा आहे काय, हे पूर्णतः आपण सेकंड लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. जे जे डायरेक्टली थर्ड लेक्चर वरती आलेत स्किप करून, सेकंड लेक्चर स्किप करून डायरेक्ट थर्ड लेक्चर वरती आलेत, त्यांनी एकदा सेकंड लेक्चर डेफिनेटली बघून घ्यावं, त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाता येणार. ठीक आहे, तर चला बघून घेऊ आपण आता न्यूमरिकल्स काय काय आहेत आपले. सगळ्यात आधी तुम्हाला मी ह्याच्याबद्दल जे युनिट आणि व्हॅल्यू हे दोन्ही पण गोष्टी सांगितल्या होत्या ना. व्हॅल्यू किती सांगितली होती आपण 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11 आणि युनिट काय सांगितलं होतं आपण, युनिट सांगितलं होतं न्यूटन 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 मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. कसं काय आलं होतं ते, कारण आपल्याकडं जे F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर आहे, तर आपल्याला G चं युनिट पाहिजे ना. तर मग काय करू, फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन, R स्क्वेअरचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. तर मीटर स्क्वेअर इकडे टाकून काय होणार, इथं डिव्हिजन मध्ये इकडे काय होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये मीटर स्क्वेअर. M1 M2 म्हणजे किलोग्राम इंटू किलोग्राम काय होणार आहे, किलोग्रामचा स्क्वेअर होणार आहे. तर किलोग्रामचा स्क्वेअर होणार आहे, पण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये ना, मग इकडे आल्याच्या नंतर डिव्हिजन मध्ये होणार आहे. बघा न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे मी पाठ नाही केलं, हे मी काय केलं फक्त अंदाज लावला की हे इकडे जाणार आहे हे इकडे जाणार आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा आपण परफेक्ट कॅल्क्युलेशन करून घेतलं काय कुठं होणार आहे, आणि मग मला पाठ करण्याची गरज नाही पडली. मी फक्त डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं. इथं F आहे त्याचा न्यूटन आहे, इकडचा R स्क्वेअर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि इकडचा केजी स्क्वेअर इकडे डिव्हिजन मध्ये जाईल. हे पटकीने मी आठवलं आणि ते आठवून त्याचा याचा युनिट जो आहे तो इथं लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पर्यंत सगळं काही इथं झालेलं आहे. तर आपण चलूया आपल्या पहिल्या न्यूमरिकल कडे, पहिल्या आपल्या प्रश्नाकडे. काय म्हणतोय बघा आपला पहिला प्रश्न. सगळ्यात आधी आपण रीड करून घेऊ. कॅल्क्युलेट दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑफ मासेस 5 kg अँड 100 kg रिस्पेक्टिव्हली. आपल्याला त्यांनी M1 M2 दिलाय बघा इथं, 5 kg आणि 100 kg दिले म्हणजे काय दिले M1 आणि M2. सांगा मला M1 इज इक्वल टू किती आहे 5 किलोग्राम, M2 इज इक्वल टू किती आहे 100 किलोग्राम. त्याच्यानंतर आणखीन काय विचारलं, सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 10 मीटर. सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 10 मीटर म्हणजे त्यांच्या दोघांमधलं जे अंतर आहे ते 10 मीटर दिले. किती दिले 10 मीटर. काय विचारलं आपल्याला कॅल्क्युलेट करायला, F इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अरे सोपं आहे का नाही, तर डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला भेटला. F इज इक्वल टू काय असते, कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. सांगा मला कॅपिटल G ची व्हॅल्यू किती सांगितलेली आपण 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11. त्याच्यानंतर M1 आणि M2 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. M1 किती आहे मल्टिप्लाइड बाय 5 kg. M2 किती आहे आपल्याकडं, M2 कुठे गेला, M2 कुठे गेला, इथं 100 kg आहे बघा, इथं 100 किलोग्राम आणि डिवायडेड बाय R आहे का नुसतं, नाही R स्क्वेअर. तर R स्क्वेअर किती आपल्याकडं 10 चा स्क्वेअर. बघा 10 चा स्क्वेअर म्हणल्याच्या नंतर ह्याला 100 करून घेतलं चालन का, हो सर चालन. तर 100 कट केला, 100 कट केला. ह्याच्यामध्ये केजी नाही लिहिलं तरी चालन, कारण सगळेचे सगळे आपले SI युनिट मध्ये, तर आन्सर डायरेक्ट आपलं न्यूटन मध्ये निघून जाणार आहे. तर हे आपण इथं केजी नाही लिहिलं तरी चालणार आहे. 100 कटला. त्याच्यानंतर काय उरलं इथं आता आपल्याकडे फक्त सिंपल मल्टिप्लिकेशन उरलं. सिंपल मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 7 5 जा 35, त्याच्यानंतर 6 5 जा 13 3
33 कितीच्या नंतर डेसिमल पॉईंट आहे, एकाच्या नंतर डेसिमल पॉईंट आहे आणि मल्टिप्लाइड बाय 10 की पॉवर -11 जसंच तसं आणि आन्सर कशात येणार आहे, न्यूटन मध्ये येणार आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन कळाला. मी स्क्रीनच्या बाजूला सरकतो, क्वेश्चन लिहून घ्या आणि त्याचा आन्सर मनाने सॉल्व्ह करा. ठीक आहे, मी आन्सर रब करतोय, मनाने सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. तर चला मग आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघू ते एकदा. पेन 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 हा बघा, कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे झालं ना आपला. हा ठीक आहे, हे झालंय. त्याच्यानंतर बघा काय आपला क्वेश्चन, कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वापस आपल्याला एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विचारले बिटवीन द टू स्पेरिकल ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स कसे येतं, स्पेरिकल गोल गोल. ठीक आहे, ऑफ द मासेस 4 किलोग्राम अँड 100 किलोग्राम. एकाचा मास 4 kg आहे, दुसऱ्याचा मास 100 kg आहे रिस्पेक्टिव्हली, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. दोघांमधलं अंतर किती आहे, 10 मीटर आहे. त्याच्यानंतर गिवन दॅट द रेडियस ऑफ इच स्पेरिकल बॉडीज इज 5 मीटर. हे थोडासा क्वेश्चन वेगळा आहे. काय करा, स्क्रीनला पॉज करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा एकदा फक्त प्रयत्न करा. जर जमला तर खूप छान, आणि जर एकदा मग सॉल्व्ह केल्याच्या नंतर फक्त बघा की माझ्यासोबत मॅच होते का नाही. ज्यांना क्वेश्चन नाही लक्षात आला त्यांनी एकदा फक्त एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, यांनी आपल्याला इथं रेडियस दिलाय ना एक्स्ट्राचा. काय दिलंय इथं, रेडियस दिलाय. आता हे रेडियस कशामुळे दिला असेल ते बघा. एक मिनिट, आपल्याला दोन स्पेरिकल ऑब्जेक्ट सांगितले. स्पेरिकल म्हणजे गोल गोल. कसे स्पेरिकल म्हणजे गोल गोल. दोन ऑब्जेक्ट माझ्याकडे कसे आहेत, गोल गोल. त्यांच्या मधलं डिस्टन्स किती सांगितले त्यांनी, 10 मीटर सांगितले. त्यांच्या मधलं डिस्टन्स 10 मीटर. एकाचं बॉडीचं वेट किती आहे, सॉरी एकाचं मास किती आहे 100 kg आणि दुसऱ्याचा मास किती आहे आपल्याकडं 4 kg. एकाचा आहे 4, दुसऱ्याचा आहे 100. पण त्याच्यामध्ये विशेष गोष्ट काय सांगितली त्यांनी, त्यांचं जे रेडियस आहे इथून इथपर्यंत जे रेडियस असणार आहे किंवा इथून इथपर्यंत जे रेडियस असणार, आपण वेगळ्या पेननी करू, इथून इथपर्यंत जे रेडियस असणार आहे किंवा इथून इथपर्यंत जे रेडियस असणार आहे ते किती आहे, प्रत्येकाचं 5 मीटर आहे. प्रत्येकाचं किती आहे ते 5 मीटर आणि 5 मीटर. ठीक आहे, क्वेश्चन तर बघायला आपल्याला एकदम सिंपल वाटतंय, पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनच्या पहिल्या लेक्चर पासून काय सांगत आलोय, कोणतीही ऑब्जेक्ट जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर लावत असेल तर ते कुठून लावतोय सांगा. बॉडीच्या सेंटर पासून लावतोय म्हणलो होतं नव्हतं मी. जर अर्थ सुद्धा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर लावत असेल तर कुठनं लावतो, तो एकदम अर्थच्या सेंटर पासून लावतो. जर अर्थच्या सेंटर पासून जर लावत असणार आहे तर या बॉडी सुद्धा कुठून लावणार आहे, त्यांच्या सेंटर पासूनच लावत असणार आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये चुकण्याची तुमची कुठं शंका माहिती का, हे बघा तुम्ही काय करतात, एफ इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. ह्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू करेक्ट पुट करतात, m1 m2 ते पण करेक्ट पुट करतात, पण r स्क्वेअरच्या जागेवर फक्त 10 चा स्क्वेअर करतात, कारण डिस्टन्स ऑफ सेपरेशन इथं 10 मीटर दिले. आन्सर तुमचं इथं चुकणार आहे. कशामुळे चुकणार आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो तो बॉडीच्या एकदम सेंटर पासून लागला पाहिजे. कुठून लागतो बॉडीचा फोर्स, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठून लागतो, एकदम सेंटर पासून लागतो. तर सेंटर पासून लागतो म्हणल्याच्या नंतर अंतर त्यांच्यामधलं कुठपर्यंत झालं, 10 तर आहेच आहे, पण इकडचं 5 आणि इकडचं 5 पण विसरायचं का नाही. मग टोटल त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते किती झालं, 10 + 5 + 5 इज इक्वल टू 20 चा स्क्वेअर. किती, 20 चा स्क्वेअर. आली का गोष्ट लक्षात. आता बाकी सिंपल आहे. जी आणि m1 m2 पुट करू आपण. 6.7 × 10 की पॉवर -11 मल्टिप्लाय m1 इज 100. दुसरं काय आपल्याकडे 5 दिले 4 दिले 5 दिले 4 दिले 5 दिले 4 दिले 4. बघा झालं सिंपल. 20 × 20 करू आपण. इथं 20 चा स्क्वेअर आहे म्हणजे 20 × 20. 4 1 जा 4, 4 5 जा 20, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0. ह्या 20 ने हे 20 कटलं. आन्सर काय आलं सांगा बरं. F इज इक्वल टू 6.7 × 10 की पॉवर -11 न्यूटन. किंवा ह्यालाच काय लिहू शकतो आपण, F इज इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू म्हणजे कॅपिटल जी आहे ना, तर नुसतं इज इक्वल टू काय लिहीन मी, जी न्यूटन. जी ची व्हॅल्यू न्यूटन. ते दोन्ही उत्तर तुमचे एकदम बरोबर आहेत. तुम्ही हे जे पहिलं उत्तर लिहिले, पहिलं उत्तर काय, हे जी आणि एन हे पण बरोबर आहे. किंवा 6.7 × 10 की पॉवर -11 न्यूटन हे सुद्धा बरोबर आहे. नुसता जी लिहायचा नाही. जर तुम्ही नुसता जी लिहिला किंवा नुसतं 6.7 × 10 की पॉवर -11 लिहिलं, तुमचा कमीत कमी अर्धा मार्क कट होतोय. जास्तीत जास्त 1-2 मार्क सुद्धा कट करण्याची शंका असते, आपलं काय म्हणतो त्याला, पॉसिबिलिटी असते. कशामुळे, कारण युनिट तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करतात, कधी कधी क्वेश्चनला पूर्ण अर्ध पान जातं. 2 मार्काचा प्रश्न असतो आणि अर्धा मार्क तुम्हाला युनिट साठी दिलेला असतो. युनिट मेन्शन करणं हे सर्वात गरजेचं असतं बोर्डच्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर युनिट्स मेन्शन करायला कधीच विसरायचं नाही. जी लिहायचं का नुसतं नाही, न्यूटन त्याच्यासोबत टाकायचं. 6.7 × 10 की पॉवर -11 न्यूटन लिहायचं. क्वेश्चन लक्षात आलेला आहे. ठीक आहे, तर मी बाजूला सरकतो. ज्यांना लक्षात नव्हता आला क्वेश्चन किंवा जमला नव्हता त्यांनी एकदा हे सगळे क्वेश्चन वापस एकदा मनाने सॉल्व्ह करा. क्वेश्चन लिहिण्यासाठी मी बाजूला सरकतो, थोडंसं स्क्रीनच्या पॉज करून लिहून टाका. ठीक आहे, तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय बघून घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन दाखवा आम्हाला. हा बघा काय म्हणता इथं, कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ सेपरेशन
बिटवीन द टू स्पेरिकल ऑब्जेक्ट्स. वापस स्पेरिकल ऑब्जेक्ट्स आहे, पण आपल्याला ह्यावेळेस फोर्स विचारलाय का? नाही. डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विचारलाय आपल्याला. ऑफ दी मासेस 5 kg अँड 100 kg. त्याचा M1 आणि M2 किती दिलाय? 5 kg अँड 100 kg दिलाय. इफ द फोर्सेस ऑफ सेपरेशन बिटवीन देम इज 5G. फोर्सेस ऑफ सेपरेशन बिटवीन देम इज 5G. 5G त्यांनी पण आता बघा क्वेश्चन मी लिहिलाय, क्वेश्चन अधुरा लिहिलाय. 5G नाही येते, 5G न्यूटन. माझा पण अर्धा मार्क कटला इथं. ठीक आहे, जसं तुमचं पेपरमध्ये कटला असता, माझा इथं लेक्चरमध्ये कटलेला आहे. इथं मी जेव्हा PPT बनवत होतो त्या टायमाला इथं 5G न्यूटन लिहिलं पाहिजे होतं, ते नव्हतं लिहिलं. इथं लिहून घेतलेलं मी करेक्शन करून घेतलं. ठीक आहे, 5G न्यूटन. तर आता क्वेश्चन काय विचारलंय आपल्याला? F इज, आपल्याला फॉर्म्युला काय माहिती? F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे वाला फॉर्म्युला माहिती आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला फोर्स देऊन टाकलाय. काय देऊन टाकलाय? फोर्स देऊन टाकलाय. तर फोर्स किती दिलाय आपल्याला? 5G हे फोर्स दिलेला आहे. इज इक्वल, आता इथं जी दिलाय, इथं पण जी दिलाय. मी जर इथं 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11 लिहित बसलो तर काय काटछाट करावं ते मला कळणार नाही. तर इथं जी दिलाय ना, मग इथं पण मी सिंपल जी देऊन ठेवतो, म्हणजे मला कट करता येतील दोन्ही साईडचे. त्याच्यानंतर M1 M2 किती दिलेलं आहे आपल्याला? 5 kg अँड 100 kg. मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ सेपरेशन किती त्यांच्यामधलं, तेच तर आपल्याला फाइंड करायचंय. डिस्टन्स ऑफ सेपरेशन तर आपल्याला फाइंड करायचंय. बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, तुम्हाला ही काटछाट जमली पाहिजे. काटछाट लक्षात येते तुम्हाला. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये जी इकडे जाऊन काय होणार आहे? डिव्हिजन मध्ये जाणार आहे. जर इथलं डिव्हिजन मध्ये गेलं तर खालचं जी वरचं जी कट होते ना, मग डायरेक्ट इक्वल टू इकडच्या साईडचे डिव्हिजन आपलं जे सेम व्हॅल्यू असतात त्या कट करून घ्यायच्या. वापस एक सेम व्हॅल्यू भेटली, वापस एक सेम व्हॅल्यू भेटली का नाही भेटली. आता इथं डिव्हिजन मध्ये होतं आर स्क्वेअर, इकडे येऊन काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. कळालं का नाही? कळालं सर. त्याच्यानंतर इथं आर स्क्वेअर आहे आणि इकडे 100 आहे. काय भेटले मला फायनली? आर स्क्वेअर इज इक्वल टू 100. जर आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 पर्यंत मला जर भेटत असेल, बघा काय भेटले मला? आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 इम्प्लाइज दॅट आर इज इक्वल टू काय येणार आहे? अंडर रूट ऑफ 100. अंडर रूट ऑफ 100. बरं, इथपर्यंत जर क्वेश्चन लक्षात आलेला असेल तर एक मिनिट तुम्हाला हे सिंपल आन्सर कळणार आहे. ह्याचं काय असणार आहे? +-10 असणार आहे. इम्पॉर्टंट गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा. अंडर रूट 100 किंवा अंडर रूट 4 काही पण असेल तर ह्याचा आन्सर ओनली 2 किंवा ह्याचा आन्सर ओनली 10 कधीच येत नाही. ह्याचा आन्सर काय असणार आहे? +-2 असणार आहे. काय असणार आहे ह्याचा आन्सर? +-2. आणि ह्याचा आन्सर काय असणार आहे? +-10 असणार आहे. अंडर रूटच्या ज्या व्हॅल्यूज निघत असतात त्या प्रत्येक व्हॅल्यूचं दोन उत्तर असतात, एक तर प्लस एक तर मायनस. या दोन्ही व्हॅल्यूज त्यांच्या मेन्शन करायच्या असतात आपल्याला. मग इथं आन्सर काय येणार आहे? +-10 मीटर. मीटर कशामुळे? कारण आपला जो इथं क्वेश्चन दिलेला आहे सगळे युनिट्स कसे येतात? SI युनिट्स मध्ये वापरलेत ना. सगळे ज्या क्वांटिटी आहेत त्या सगळ्या आपल्याला SI युनिट मध्ये दिल्यात म्हणल्यावर फायनल उत्तर पण कशात निघणार आहे? SI युनिट मध्येच निघणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलं. इथपर्यंत आल्याच्या नंतर हे कॉपी पेस्ट करून घ्या तुम्ही. मला फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची तुम्हाला या क्वेश्चन मध्ये, ती बघून घ्या. इथं अशी प्रकारे माझ्याकडे समजा आर स्क्वेअर इज इक्वल टू आता काय आलं होतं? समजा 100 आलं होतं. सर आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 आल्याच्या नंतर तुम्ही आर इज इक्वल टू 100 ला अंडर रूट काच टाकलं मला सांगा. तर त्याचा जर कोणाचा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे. बघा आपल्याला हे वरच्या डोक्यावरचा 2 काढायचा आहे ना. डोक्यावरचा जर 2 काढायचा असेल मला तर मी काय करतो? या डोक्यावरच्या 2 ला डिवाइड बाय 2 करतो. पण आपल्याला माहिती जर कोणत्या पण गोष्टीला जर आपण चेंज करतो इक्वेशन मध्ये तर त्या दोन्ही साईडने करायचं. दोन्ही साईडने केल्यामुळे काय होतं की ते इक्वेशन डिस्टर्ब होत नाही. तर मी इथं डिवाइड बाय 2 केले म्हणल्याच्या नंतर आता बघा 100च्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 तर असतोय ना, असतोय, ते दिसत नसतो आपल्याला. ठीक आहे, ते घेतला. तर इथं डिवाइड बाय 2 केले ना आपण, तर इथं पण डिवाइड बाय 2 करावं लागणार आहे आपल्याला. आली गोष्ट लक्षात. आता हे डिवाइड बाय 2 केलं तर 2 कटला, इथं उरला फक्त आर. पण इथं काय उरला? 100च्या डोक्यावर 1/2. आणि कधी पण आपल्याला माहिती कोणाच्या पण डोक्यावर जर 1/2 असेल तर त्याचं उत्तर काय असते? अंडर रूट असते. त्याचं उत्तर काय असते? अंडर रूट असते. मग ह्याच्या डोक्यावर 1/2 येतं, ह्याचं उत्तर काय येणार आहे? अंडर रूट 100 येणार आहे. एकदम थोडी बेसिक गोष्ट होती, पण काही काही जणांचा डाऊट असते, त्या गोष्टीमुळे मी तुम्हाला ती बेसिक गोष्ट इथं क्लिअर करून दिलेली. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर चला मग पुढचा क्वेश्चन काय बघू. काय दिले आपल्याला क्वेश्चन मध्ये? द मास ऑफ द अर्थ इज, मास ऑफ द अर्थ दिलेले आपल्याला किती आहे? 6 × 10 की पॉवर -24. हे असं असतंय म्हणजे कसं? 10 की पॉवर मायनस नाही, सॉरी प्लसच, 10 की पॉवर 24 किलोग्राम. म्हणजे हे जे इथं तुम्हाला हे दिसतंय ना, आम्हाला प्रिंट करताना ते डोक्यावरती 24 नाही घेता आलं किंवा इथं टाईप करताना, त्याच्यामुळे आपण इथं हे आरो दिलेलं आहे. ठीक आहे, तर काय लिहिले? मास ऑफ द अर्थ किती आहे? 6 × 10 to the power of 24 किलोग्राम अँड दॅट ऑफ द मून इज 7.4 × 10 to the power of 22 किलोग्राम. इफ द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द टू प्लॅनेट्स, बघा काय म्हणतं इथं सेंटर दिलेलं आहे आपल्याला, आधीच काय दिलंय? सेंटर पासून. मग आता रेडियस ऍड करण्याची गरज नाहीये त्याच्यामध्ये. इफ द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू प्लॅनेट्स अपियर्स टू बी एवढं किलोमीटर, 3.84 × 10 to the power of 5 किलोमीटर. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला? कॅल्क्युलेट द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द मून.
अँड दी फोर्स एक्झर्टेड बाय दी मून ऑन दी अर्थ रिस्पेक्टिव्हली. बरं, एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला, लेक्चर नंबर 2 मध्ये मी सांगितलं होतं, माझ्याकडे एक मुंगी आणि एक हत्ती, जर हत्तीने मुंगीवरती जर 100 न्यूटनचा फोर्स लावला तर मुंगी हत्तीवरती किती लावणार आहे, एक्झॅक्टली 100 न्यूटनचाच फोर्स लावणार आहे. कारण जे आपला फोर्स असतो तो काय असतोय, प्रोडक्ट ऑफ मासेस असते, नॉट दी इंडिव्हिज्युअल मासेस वरती डिपेंड. ठीक आहे, फोर्स कशावरती डिपेंड आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस वरती डिपेंड आहे. कोणत्या एखाद्या इंडिव्हिज्युअल मास वरती डिपेंड आहे का, बिलकुल नाही. तर मग काय म्हणलो आपण, हत्तीने जेवढा फोर्स मुंगीवरती लावला तेवढीच मुंगी फोर्स काय कोणावरती लावणार आहे, हत्तीवरती लावणार आहे. अर्थात इथे ह्या क्वेश्चन मध्ये पण बघा 2 प्रश्न विचारलेत ना, कॅल्क्युलेट दी फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन दी मून, ते जे व्हॅल्यू येणार आहे आपली तीच व्हॅल्यू कशाच्या बरोबर येणार आहे, द फोर्स एक्झर्टेड बाय दी मून ऑन दी अर्थ. दोन्ही व्हॅल्यूज काय येणार आहेत, सेम सेम येणार आहेत. बघा आता कॅल्क्युलेट कसं करायचं, आपल्या सिंपल फॉर्म्युला, काय फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर, तेव्हाच फॉर्म्युला लावायचा आहे. F इज इक्वल टू जी m1 m2. आता बघा हे मासेस एकदम मोठे आहेत ना, अर्थ आणि मूनचे जेव्हा मासेस घेतो आपण तेव्हा स्मॉल m1 स्मॉल m2 लिहिण्यापेक्षा आपण कॅपिटल M1 कॅपिटल M2 लिहून घेतो. ठीक आहे, प्लॅनेट्सचे मास लिहिताना फक्त आपण काय करतो, कॅपिटल लिहून घेतो, काहीच अडचण नाही, तुम्ही स्मॉल m जरी लिहिले तरी चालते, फक्त एक रिप्रेझेंटेशनचा वे सांगतो मी तुम्हाला. जी m1 m2 डिवायडेड बाय r चा स्क्वेअर, जसं ते आपण r स्मॉल लिहितो तर इथं पण काय करणार आपण कॅपिटल लिहिणार आहेत. कशामुळे, तर प्लॅनेट्स बद्दल बोलतोय, नसन लिहायचं तुमची मर्जी, नका लिहू, काहीच अडचण नाही, तुम्हाला फुल मार्क्स मिळतील, फक्त एक करेक्ट वे सांगतोय तुम्हाला. पुढे काय करायचं आपल्याला, जी ची व्हॅल्यू तर जशाच तशी पुटअप करणार आहेत, 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11. त्याच्यानंतर m1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 6 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 24 किलोग्राम. मल्टिप्लिकेशन कशाचं काय आपल्या त्यासोबत m2 किती दिले आपल्याला, 7.4 मल्टिप्लाइड बाय 10 टू दी पॉवर ऑफ 22 किलोग्राम डिवायडेड बाय आपल्याला r स्क्वेअर दिला. r स्क्वेअर किती आहे, 3.84 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 5 किलोमीटर मध्ये दिले. विशेष गोष्ट इथं सगळ्यांचं लक्ष गेलं का, आपल्याला कशात दिले, किलोमीटर मध्ये. अर्धे युनिट्स SI युनिट मध्ये सांगितले, इथं किलोग्राम. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काय दिलंय ह्याच्यामध्ये, डिस्टन्स दिलाय, तो दिला किलोमीटर मध्ये. आपल्याला जर वरचे युनिट सगळे SI युनिट मध्ये दिले तर आपल्याला 5 किलोमीटर लिहून जमणार नाही. आपल्याला ही सुद्धा व्हॅल्यू कशामध्ये पुटअप करावं लागणार आहे, आपल्याला मीटर मध्ये पुटअप करावं लागणार आहे, SI युनिट मध्ये पुटअप करावं लागणार आहे. मग इथं 3.84 मल्टिप्लाय 10 टू द पॉवर ऑफ 5 किलोमीटर आहे ना, ह्याला मल्टिप्लाय विथ 1000 करून घ्या, आपल्याला डायरेक्ट काय येणार आहे, ह्याच्यामध्ये मीटर मध्ये आन्सर येणार आहे ना. तर मल्टिप्लाय विथ 1000 म्हणजे मल्टिप्लाय विथ 10 की पॉवर 3, 1000 ला 10 की पॉवर 3 लिहितो ना आपण, 1000 इज इक्वल टू 10 की पॉवर 3, 3 शून्य म्हणून. तर ती वाली गोष्ट मी इथं लिहून घेतलेली, ऍडिशन करून घेतली. तर बघा आपल्याकडे काय भेटतं आता, मेन इक्वेशन काय भेटायला लागली, मी इथं क्लिअरली लिहितो एका जागेवर सगळी. 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 24 मल्टिप्लाय 7.4 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 22 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 3. घाबरून जाऊ नका बरं का, बिलकुल सुद्धा घाबरून जायचं नाही बिलकुल सुद्धा, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन असते. एवढे मोठं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, कारण सगळं काटछाट होणार आहे. 2 सेकंड मध्ये तुम्ही फक्त स्क्रीन सोबत तुम्ही जुडलेले राहा, तुम्हाला लक्षात येईल किती सोपं आहे. एवढी मोठी इक्वेशन बघून बिलकुल घाबरायचं नाही. तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा असे प्रश्न येणार आहेत आणि अशा प्रश्नाला तुम्ही एकदम खटाखटा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. बघा याच्यामध्ये आपल्या इथपर्यंत आलोय. त्याच्यानंतर डिवायडेड बाय r स्क्वेअर मध्ये काय करायचं आपल्याला, सॉरी, हे जे 10 टू दी पॉवर ऑफ 3 वरती मी मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं होतं ना, ते डिनॉमिनेटर मध्ये टाकून घ्या. इथं मी मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून घेतलं होतं, ते डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करायचं, कारण जे किलोमीटर मध्ये येणार आहे ते डिस्टन्स आहे ना, ते डिस्टन्स खालच्या जागेवर येणार आहे ना, कारण आपण r स्क्वेअर खाली लिहितो ना, तर खाली घ्यायचं आपल्याला. बघा 3.84 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 5 मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 3. जे वरती लिहिलं होतं फक्त ते खाली लिहिलंय, कारण वरती चुकून लिहिलं होतं, मी चुकीने लिहिलं होतं. कुठे गेला ते काय, 7.4 कुठे गेला, मल्टिप्लाय 10 टू दी पॉवर ऑफ 22. तर हे आलं. आता एवढं नुसतं ठेवून जमतंय का, नाही, ह्याचं पण काय स्क्वेअर, ह्याचं पण काय आपल्याकडं, ह्याला कसं सॉल्व्ह करून घ्यायचंय, स्क्वेअर येणारे म्हणल्याच्या नंतर जे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे का, 10 की पॉवर जर 2 असेल, त्याच्या डोक्यावरती जर 2 असेल, त्यांचं काय होतं, सिंपल मल्टिप्लिकेशन होते ना, म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 काय येणार आहे, 4 येणार आहे. हे असं असतं आन्सर. इथं तसं सिंपल जे ह्यांच्या दोघांचं उत्तर काय येणार आहे, 5 च्या ऐवजी काय लिहू, मग इथं मी 10 लिहून घेतो, आणि 3 च्या ऐवजी काय लिहिन मी इथं 6 लिहून. ह्याचं जे आहे ते विषय संपलेला. आता ह्याचं काय फक्त स्क्वेअर ह्यांचा बाकी. तर मग मी काय करेन, ह्याला इथं मल्टिप्लाय आणखीन एक 3.84 मल्टिप्लाय विथ 3.84 मल्टिप्लाय विथ 10 की पॉवर 10 मल्टिप्लाय विथ 10 की पॉवर 6, आणि डोक्यावरचा 2 झाला कॅन्सल. ठीक आहे, इथपर्यंत इक्वेशन भेटली आपल्याला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, 10 टू दी पॉवर ऑफ जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या सगळ्या एकत्र लिहून घ्या. इथं मला 2 भेटल्या, त्याच्यानंतर इथं तिसरी, इथं चौथी गोष्ट 10 की पॉवरची, आणि इथं 5वी गोष्ट 10 टू द पॉवर ऑफची. आता ह्या सगळ्यांना एकत्र कसं लिहायचं,
इथं बघा मी इथं लिहून घेतोय फक्त एक, सगळ्यांना पुन्हा कट करणार आहे. ह्या सगळ्यांचं एकत्र कसं लिहायचं, 10⁻11 आहे ना, 10⁻−11 जशाच तसा लिहून घेतला. इथं 10⁻24 आहे ना, +24 आहे ना, त्याच्यामध्ये फक्त आपण +24 जोडून घेऊ, नंतर +22 जोडून घेऊ. खाली बघा, खाली काय आपल्याकडं +10 आहे ना, वरती जाऊन काय होणार आहे, -10 होणार आहे, वरती जाऊन -10 होणार आहे, तर इथं -10 लिहून घेतलं. आणि खाली +6 आहे तर वरी काय होणार आहे, -6 होणार आहे, तर इथं -6. सिंपल कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आपल्याला, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. बघा इथं काय येणार आहे, -16 -11 किती होत आहे, -16 -11 6 आणि 1 7 आणि 1 आणि 1 2 -27 होतं. किती होत आहे, -27. आता पॉझिटिव्ह वाल्यांचा 4 आणि 2 6, 2 आणि 2 4, 46 म्हणजे आपल्याकडे आलंय +46 -27. हे किती येतंय बघा, हे आलं 16, हे झालं 3, इथं झालं 1 आणि इथं किती झालं, हे 3 आणि 6, 6 आणि 3 9, 7 8 9 10 बरोबर आहे. 7 हे 7 6 आणि 3 किती असते तर 9 असते, 19. तर 10⁻19 कसा आलाय, प्लस मोठी संख्या कोणची आहे, पॉझिटिव्ह आहे ना, मग इथं बी काय लिहिणार आपण, पॉझिटिव्ह. म्हणजे एवढ्या सगळ्यांचं काय आलं, फक्त 10⁻+19 आलं. काय आलं इथं, 10⁻+19. सिंपल आहे. मग आता सगळ्या कोणत्या गोष्टी कटल्या, ही गोष्ट कटली, ही गोष्ट कटली, कटली आणि कटली. इथं सगळ्या आपण एवढ्या गोष्टी कट केल्यात आणि डायरेक्ट त्याचं काय लिहिलंय, 10⁻+19 लिहिलंय. पुढे काय उरलं आता, सिंपल आपलं त्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन उरलेले. 6.7 हे कटले तर आपण कट करून टाकू पूर्ण, मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय ही पण आपला कटलेला आहे, मल्टिप्लाइड बाय 7.4 मल्टिप्लाइड बाय हे पण आपला कटलेला आहे. हे पण आपलं सगळं काही कटून गेलेलं आहे. ठीक आहे. तर बघा उरलं काय, फक्त एवढ्या दोन गोष्टी उरल्यात ना. सिंपल काय करायचं, हे जे अंदाजे कॅल्क्युलेशन करायचं आणि तुमचं आन्सर जे आहे ते डेसिमल पॉईंट मध्ये तुम्हाला जवळपास राऊंड ऑफ केल्याच्या नंतर तुम्हाला एकदम जवळपास जरी आलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. कारण हे बघा हे जर सिंपल म्हणजे मी काय म्हणतो एकदम डायरेक्ट त्याला काय म्हणतो अंदाजे जर कॅल्क्युलेशन म्हणलं तर इथं काय येणार आहे, 3.841 1 आणि इथं मल्टिप्लाय केलं तर 2 येईल. येणार का नाही येणार, येणार सर. त्याच्यानंतर इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल बघा बरं, ह्याला डायरेक्ट 1 करतो आणि वापस ह्याला काय करतो, ह्याला पण जवळपास मी 2च म्हणतो. ठीक आहे, ह्याला पण 2 म्हणलोय, ह्याला पण 2 म्हणलोय, ह्याचं काहीतरी पुढे जाईल, ह्याचं काहीतरी मागे जाईल, पण अंदाजे तुमचं जे आन्सर आहे ते तुमच्या बुक मध्ये जे आन्सर असणार आहे त्याच्यासोबत मॅच जवळपास करणार आहे. 4-2 नंबर इकडे तिकडे झाले तरी सुद्धा काही हरकत नाही. अशा कॅल्क्युलेशन मध्ये वेळ घालत बसायचं नाही, ह्याला डायरेक्ट अंदाजे काटछाट करायची असते. तर मी डायरेक्ट ह्याची अंदाजे काटछाट करून टाकली. काय आलं मला, ह्याला 2 × 2 4, 4 × 6 काय येणार आहे, 6 4 जा 24. डायरेक्ट माझं आन्सर काय आलंय, 24 × 10⁻+19 न्यूटन. इतकं त्याचा आन्सर आले. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कदाचित 23.1 23.2 किंवा 24.75 असं काहीतरी दिलेलं असणार आहे. ठीक आहे, तर आपला आन्सर 24 आलेलं आहे. त्याच्यात जवळपास म्हणू शकतो आपण 23 आलं, 24 आलं, 25 आलं किंवा जवळपास 25.5 पर्यंत आलं किंवा 22.5 आलं. इथपर्यंत जरी तुमचं एकदम आन्सर जवळपास येत असेल तरी तुमचा 100% बरोबर आहे, तुम्हाला मार्क्स इथं फुल मार्क्स भेटून जातील. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. एवढी मोठी जे फिगर्स असतात ते बघून घाबरायचं नाही. सिंपल स्टेप्स काय, सिंपल स्टेप आधी तर पूर्ण इक्वेशनला नीट मांडणी करून घ्यायची. नीट मांडणी करून घेतल्याच्या नंतर जे स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरला सॉल्व्ह करून घ्यायचा. स्क्वेअरला सॉल्व्ह करून घेतल्याच्या नंतर आपल्याला सगळे इक्वेशन एकदम सुटसुटीत भेटले. सुटसुटीत इक्वेशन भेटल्याच्या नंतर आपण काय केलं, सगळ्यात आधी 10⁻⁴ सगळ्या जेवढ्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांना आपण कॅल्क्युलेट करून घेतलं, त्याचं फायनल एवढं आलं. मग सिंपल जे मल्टिप्लिकेशन उरलं होतं ते पण आपल्याला अवघड वाटतंय, त्याला पण काय केलं, अंदाजे काटछाट करून घेतली. डायरेक्ट राऊंड ऑफ करून डायरेक्ट काटछाट करून घेतली, सिंपल वाली काटछाट केली आणि त्याचं मग मल्टिप्लिकेशन आलं, त्याचं 24 आलं, ते मल्टिप्लाइड विथ 10⁻+24. आणि शेवटला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपली दरवेळेसची काय, त्याचं युनिट टाकायला विसरायचं नाही. अशा प्रकारे आपण या क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, तर आता काय आहे, ह्या क्वेश्चन्सच्या नंतर मी तुम्हाला थोडे ऍडिशनल 1 ते 2 क्वेश्चन घेणार आहे. ऍडिशनल 1 ते 2 क्वेश्चन जर तुम्हाला जर बघू वाटले तर बघा, कारण हे थोडे ऍडिशनलच आहेत. सिलेबसच्या बाहेर तर नाहीत म्हणू शकत, पण थोडंसं डोकं लावून त्याला कॅल्क्युलेट करण्याचं तुम्हाला लक्षात येईल. आणि क्वेश्चन पण माझ्याकडे इथे लिहिलेले नाहीत, मी तुम्हाला ओरली सांगणार आहे. तर ज्याला इंटरेस्ट आहे थोडंसं एक्स्ट्राचं बघण्याचं त्यांनी इथं थांबा, किंवा आपलं आजचं जे लेक्चर आहे न्यूमरिकल्सचा पार्ट, ते आपण सगळे जेवढे नेसेसरी न्यूमरिकल्स होते ते सगळे आपण सॉल्व्ह केले. तुम्ही जर ह्याच जर न्यूमरिकल्सला 2-3 वेळा जर सॉल्व्ह केलं तुम्हाला प्रत्येक न्यूमरिकल याचा म्हणजे सॉल्व्ह करता येणार आहे. फक्त इथं प्रॅक्टिसची कमी, एकदा प्रॅक्टिस झाली तुमची असे क्वेश्चन किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन हे इथं तुम्ही एकदा सॉल्व्ह केले तर
तुम्ही टेक्स्ट बुक ओपन करा, त्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन दिलेले असतील ते सगळे क्वेश्चन तुम्ही एकदा सॉल्व्ह करून घ्या. जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला ते इझी चालेल. तर बघा मी पुढे एक क्वेश्चन घेतोय तुम्हाला. पुढे काय दिलं ते ऍक्सेलरेशनचा पार्ट दिला. आपण ऍक्सेलरेशन नाही घेलो आताच. तर हे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. फक्त एक इथं आता एक्स्ट्राचा क्वेश्चन बघू. एक्स्ट्राचा क्वेश्चन कसा आहे, माझ्याकडे समजा F1 दिलेला आहे. ते F1 मध्ये काय सांगितलंय आपल्याला, F1 कसा काढलाय, M1 आणि M2 दिलाय आणि नंतर आपल्याला R1 सांगितलंय. काय दिलंय, F1 तर निघणार आहे. F1 हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मास 1 आणि मास 2 आहे, जेव्हा त्यांचं डिस्टन्स ऑफ सेपरेशन R1 आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, कॅल्क्युलेट F2. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट F2 इफ both the masses are doubled. If both the masses, MASSES, masses are DOUBLED doubled and the distance of separation between them is halved. Between them is HALFED. Between them is half. आपल्याला काय विचारलंय, F1 दिलाय, जेव्हा F1 कधी फोर्स असणार आहे, जेव्हा त्यांचा मास M1 आणि M2 असणार आहे आणि R1 त्यांच्यामधलं डिस्टन्स ऑफ सेपरेशन असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी विशेष गोष्ट काय दिली त्याच्यामध्ये, की M1 इज इक्वल टू M2 सांगितलेलं आहे. हे असा पॅटर्न असतो एक क्वेश्चनचा, M1 इज इक्वल टू M2 देतात, त्याच्यामध्ये R1 देतात आणि आपल्याला म्हणतात की जे F2 कॅल्क्युलेट करा. F2 मध्ये काय दिलेलं आहे, की M1 आणि M2 जे आहेत मासेस ते कसे झाले, डबल झालेत आणि R जे आहे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स ऑफ सेपरेशन होतं ते कसं झाले, अर्ध झाले. तर मग तेव्हा तुमचं F2 काय निघणार आहे ते बघा. अशा प्रकारच्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं असते आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायची F1 ची इक्वेशन काय भेटणार आहे आपल्याला, F1 इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. M1 M2 काय सेम आहेत म्हणल्याच्या नंतर मी त्यांना काय करतो, M घेतो. हे बघा M आणि M मल्टिप्लाय M काय असते, M च्या डोक्यावर 2 म्हणजे M स्क्वेअर असते, खाली काय आलं R स्क्वेअर. आता आपल्याला F2 कॅल्क्युलेट करायचं आहे. F2 इज इक्वल टू वापस काय येणार आहे, G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. पण ह्याच्यामध्ये M1 काय असणार आहे, M1 जो असणार आहे तो M चा डबल असणार आहे ना. M वरती M दिलाय ना आपल्याला, M1 आणि M2 दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण त्याला M घेतलाय. तर खाली काय M चा डबल असणार आहे. M चा डबल असणार आहे म्हणजे M किती, M1 किती झाला, M1 झाला 2M. तसंच दुसरा काय होता, M2 होता. M2 चं पण किती घेतलंय आपण, Mच घेतलंय. तर तो खाली किती येणार आहे, 2M येणार, कारण त्याला पण डबल केलंय. मल्टिप्लाय विथ 2M मल्टिप्लाय 2M किती येणार आहे सांगा बरं. 2M मल्टिप्लाय 2M किती येणार आहे, 4M चा स्क्वेअर येणार आहे. आणि पुन्हा काय म्हणले, ते जे R1 होता, जो आपला डिस्टन्स होता, तो डिस्टन्स काय केलाय, रिड्यूस टू हाफ केलाय ना. मग रिड्यूस टू हाफ केलाय म्हणल्याच्या नंतर असं येणार आहे. आता बरेच पोरं काय करते माहिती का, इथं काय करते ना, आन्सर ह्याचं कसं सॉल्व्ह करते ना, R स्क्वेअर डिवायडेड बाय 4 किंवा R स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे अशाला असंच ठेवते आणि विषय संपून टाकते का, डायरेक्ट इथं मल्टिप्लाय विथ 2 करते आणि ते करते. पण तिथं उत्तर तुमचं चुकतंय. कारण काय चुकतंय, कारण इथं डोक्यावरती जो 2 आहे, तो डोक्यावरती दोघांना सुद्धा आहे. R डिवायडेड बाय 2 च्या डोक्यावरती 2 आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण इथं R स्क्वेअर होता ना, इथं नवीन जो R बनलाय तो किती आहे, R/2. तर R/2 च्या डोक्यावरती 2 येईल ना, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग R/2 च्या डोक्यावरती 2 येणार म्हणल्याच्या नंतर खालची व्हॅल्यू काय आली, खालची व्हॅल्यू आली आपले R स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता बघा तुम्हाला ही इक्वेशन माहिती का, A/B होल डिवायडेड बाय C/D. जर असं तर काय येते आपल्याकडं, A/B मल्टिप्लाय जे खालचं ते वरी जाते, मल्टिप्लाय विथ D डिवायडेड बाय C. खालचं वरी जाते की नाही. तशाच प्रकारे इथं कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे, इथं काही नाही म्हणजे काय 1, इथं खाली काय नाही म्हणजे इथं काय 1 आणि हे दोघं खाली C/D वाले फॉर्मॅट मध्ये आले. ह्याला कसं सॉल्व्ह करणार आहे मी, G4M स्क्वेअर डिवायडेड बाय 1. आता खालचं काय करणार आहेत आपण, वरती नेणार आहेत आणि वरचं जे असणार आहे ते खाली येणार आहे म्हणजे R स्क्वेअर बनणार आहे. ही मला इक्वेशन भेटली. आता सिंपल मल्टिप्लिकेशन 4 4 चा किती असते, 16 असते. मग F2 किती आला, 16 4 4 चा 16 कॅपिटल GM स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. त्याच्यानंतर GM स्क्वेअर बाय R स्क्वेअर काय, GM स्क्वेअर बाय R स्क्वेअर काय, F1 आहे. तर मी काय लिहू शकतोय, F2 इज इक्वल टू, हे पूर्ण काय झालं, F1 झालं का नाही बघा बरं, इथं F1 झालं. मग हे इज इक्वल टू काय लिहिन मी, F2 इज इक्वल टू 16 F1 लिहिता आलं का आपल्याला. हे थोडंसं एक्स्ट्रा पार्टचा क्वेश्चन होता, पण एकदम सिंपल वे असते. तुम्ही एक गोष्ट एवढी जे क्वेश्चन होता मी तुम्हाला जो लिहून दिला होता, ओरली सांगितला होता, ते तुम्ही स्वतःच्या मनाने एकदा प्रॉपर इंग्लिश मध्ये ते क्वेश्चन सेट करून घ्या आणि त्याच्यानंतर याला कसं सॉल्व्ह करायचं एकदम सिंपल वे मध्ये एकदा ट्राय करून घ्या. ठीक आहे, चालतंय. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा वाला पार्ट चालू करू, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी वाला. आणि मग तिथून पुढे समजा 1 ते 2 लेक्चर्स मध्ये मला वाटतं 1 ते 2 तर नाही
कमीत कमी आणखीन 3-4 लेक्चर्स लागतील चॅप्टर संपायला, कारण आपण स्टेप बाय स्टेप जातोय. जर मी वन शॉट लेक्चर बघितला तर तुम्ही स्वतःहून बोर होता. 3 ते 4 तासाचं जे कारण हा चॅप्टर मोठा आहे, भरपूर मोठा आहे, पहिलाच चॅप्टर आहे पण भरपूर मोठा दिलेला आहे हा चॅप्टर. त्या गोष्टीमुळे मी जर वन शॉट चॅप्टर जर बनवलं, वन शॉट लेक्चर जर बनवलं, तर त्या गोष्टीमध्ये होईल काय तुम्हाला की 4 ते 5 तास एक सलग तुम्हाला तेच बघून बघून तुम्ही लेक्चर पाहू नाही शकणार. त्या गोष्टीमुळे मी पार्ट वाईज लेक्चर्स बनवतोय, त्याच्यामुळे आणखीन 4 ते 5 लेक्चरमध्ये कदाचित हा चॅप्टर संपून जाईल. आणि काल 2 दिवस मी लेक्चर्स नाही अपलोड केल्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. पण त्याची गोष्ट अशी झाली होती की माझी सख्खी मावशीची डेथ झाली होती, हार्ट अटॅक आला होता मावशींना माझ्या. तर त्या गोष्टीमुळे थोडंसं मी बाहेरगावी असल्यामुळं 4 गोष्टी ज्या आहेत ते दुःखद घटना घडल्यामुळं मला लेक्चर्स अपलोड नाही करता आले. स्टील मी इथून पुढं दररोज ट्राय करेल जेवढं होईल तेवढं. ऑफलाईन लेक्चर्समुळे त्याला मला तेवढं जास्त टाइम मिळत नाही सध्या, पण तरी पण मी जेवढं होईल तेवढं दररोज एक लेक्चर, कमीत कमी एक लेक्चर अपलोड करण्याचा ट्राय करेल. चालते, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये मिळू. लेक्चर 04 आपला आज 3rd झालंय, लेक्चर 04 मध्ये मिळू. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.